नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीनिश नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत तांत्रिक क्वेश्चन सीरीज। तर चालू करूयात। नंबर 1, पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास काय होते? तर याचं उत्तर असं आहे, पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास सोडियम क्लोराईडचे प्रमाण वाढते। नंबर 2, विदाउट ऑक्सिजन ब्रेन किती वेळ जिवंत राहू शकतो? तर याचं उत्तर असं आहे, 4 मिनिट विदाउट ऑक्सिजन शिवाय ब्रेन जिवंत राहू शकतो। नंबर 3, वर्मिक पोस्ट कोणते? तर वर्मिक पोस्ट म्हणून गांडूळ खत ओळखले जातात। नंबर 4, हर्ट वेट। तर याचं उत्तर असं आहे, 250 ते 300 ग्रॅम। आणि हर्टचा शेप कसा आहे? तर ट्रायंग्युलर शेप आहे, आपल्या मुठी एवढा। नंतर आहे ब्रेनचं वेट किती आहे? तर ब्रेनचं वेट किती आहे? नॉर्मल 1300 ते 1400 ग्रॅम इतके असते। नंबर 6, शरीराचे तापमान कोण मेंटेन करतं? तर शरीराचे तापमान हे हायपोथॅलॅमस मेंटेन करते। नंबर 7, परपोषी वनस्पती कोणती आहे? तर परपोषी वनस्पती म्हणून अमरवेल ही ओळखली जाते। नंबर 8, कोणत्या कीटकांमुळे रोग होत नाही? तर याचं उत्तर असं आहे, ढेकूण। ढेकूण चावल्यामुळे किंवा त्या कीटकांमुळे आपल्याला कोणताही रोग होत नाही। नंतर नंबर 9, येलो फीवर कशामुळे होतो? तर येलो फीवर हा अर्बोव्हायरस यामुळे होतो। नंबर 10, विजेच्या दिव्यात कोणती तार असते? तर याचं उत्तर असं आहे, टंगस्टन तार। नंबर 11, मानवी शरीरातील श्वेतपेशींचे प्रमुख कार्य कोणते? म्हणजे WBCचे, व्हाईट ब्लड सेल। याचे प्रमुख कार्य काय आहे? तर शरीर रक्षण करणे, फॅगोसायटोसिस रिॲक्शन घडून शरीराचे रक्षण करणे। नंबर 12, त्वचेला काळा रंग कशामुळे येतो? तर त्वचेला काळा रंग मेलॅनिन या हार्मोनमुळे येतो। जेवढे मेलॅनिन शरीरामध्ये जास्त तेवढा शरीराचा रंग हा काळा असतो। नंबर 13, मानवाच्या शरीरात किती गुणसूत्रे असतात? तर मानवाच्या शरीरामध्ये एकूण 46 गुणसूत्रे असतात आणि 23 जोड्या असतात। तर आपण बघितलंच की 22 जोड्या ह्या मेल अँड फिमेलमध्ये सेम असतात, परंतु 23व्या जोड्यामध्ये XX हे स्त्रीमध्ये तर XY हे पुरुषांमध्ये गुणसूत्र असतं। नंबर 14, मास्टर ग्रंथी कोणती आहे? तर मास्टर ग्रंथी किंवा मास्टर ग्लॅन्ड म्हणून आपण पिट्युटरी ग्लॅन्ड किंवा पियुशिका ग्लॅन्डला म्हणतो। नंबर 15, ग्वायटर म्हणजे ग्रंथीला आलेली सूज। तर ग्वायटर म्हणजे थायरॉइड ग्रंथीला आलेली सूज। नंबर 16, कोणत्या ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करतात? तर पिट्युटरी ग्लॅन्ड, पियुशिका, जिला मास्टर ग्लॅन्ड असेही म्हणतात। नंबर 17, रक्त व त्याच्या दोषातील अभ्यासाला काय म्हणतात? आपण शास्त्र तर मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलेच आहेत, तर अजून शास्त्रांचा अभ्यास करायचा असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा। तर रक्त व त्याच्या दोषातील अभ्यासाला हिमॅटोलॉजी असे म्हणतात। नंबर 18, पुरुषात गुणसूत्राच्या जोड्यांची संख्या किती? तर याचं उत्तर आहे 23 जोड्या। पुरुषांमध्ये जर का किती गुणसूत्रे असतात असं विचारलं तर 46 गुणसूत्रे, आणि किती जोड्या असतात असं विचारलं तर 23 जोड्या। नंबर 19, ऑर्निथोलॉजी हे कशाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे? तर हे पक्ष्यांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे। नंबर 20, मिथेन गॅसला कोणत्या नावाने ओळखतात? तर मिथेन गॅसला मार्श गॅस म्हणून ओळखतात। नंबर 21, एखाद्या झाडाचे वय कशावरून ठरवतात? तर याचं उत्तर असं आहे, खोडावरील वर्तुळे। त्या झाडाचे जे खोड असते त्या खोडाच्या वर्तुळांवरून त्या झाडाचे वय ठरवतात। नंबर 22, त्रिगोणी लस कोणत्या आजाराच्या प्रतिबंधासाठी दिली जाते? तर त्रिगोणी लस ही धनुर्वात, घटसर्प आणि डांग्या खोकला या 3 आजाराच्या प्रतिबंधासाठी दिली जाते, जिला आपण DPT असे म्हणतो, डिप्थेरिया, पर्ट्युसिस, टिटॅनस। तर डिप्थेरियाचा जंतू कोणता आहे? कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरी, पर्ट्युसिसचा हिमोफिलस पर्ट्युसिस आणि टिटॅनसचा क्लास्ट्रिडियम टिटॅनी। नंबर 23, कुष्ठरोगावरील प्रभावी औषध कोणते? तर याचं उत्तर असं आहे, सल्फोन। नंबर 24, मायग्रेन आजार उपयुक्त व्हिटॅमिन कोणते? तर सायनोकोबालामाइन
त्याला काय म्हणतात, व्हिटॅमिन B12. कोबालामाइन, सायनोकोबालामाइन. नंतर नंबर 25, BCG लस या रोगापासून बचाव करते. तर BCG लस ही क्षयरोग या रोगापासून बचाव करते. क्षयरोगाचा जंतू कोणता आहे, तर मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. याच्यासाठी आपण व्हॅक्सिन कोणती देतो, हाही प्रश्न बऱ्याचदा विचारण्यात आलेला आहे की क्षयरोगासाठी कोणतं व्हॅक्सिन देतात किंवा BCG ही व्हॅक्सिन कोणत्या रोगासाठी वापरतात. तर हे काय, BCG, बॅसिलस कॅलमेट-ग्युरिन. क्षयरोगासाठी कोणती ट्रीटमेंट वापरतात, तर डॉट्स थेरपी, डायरेक्ट ऑब्झर्व ट्रीटमेंट, शॉर्ट कोर्स. क्षयरोग दिन कधी सेलिब्रेट करतात, तर 23 मार्च. नंबर 26, तापमापी यामध्ये आढळणारा धातू कोणता, तर यामध्ये मर्क्युरी किंवा पारा हा धातू आढळतो. नंबर 27, व्हिटॅमिन A च्या अभावाने कोणता रोग होतो, तर रातांधळेपणा, नाईट ब्लाइंडनेस. नंबर 28, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो, तर व्हिटॅमिन B ह्या जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो. नंबर 29, पुरुषांवरील नसबंदीच्या शस्त्रक्रियेस काय म्हणतात, तर याचं उत्तर काय आहे, व्हेसेक्टॉमी, व्यासा डिफरेन्सचं ऑपरेट करतात. नंबर 30, महिलांवरील नसबंदीच्या शस्त्रक्रियेस काय म्हणतात, तर याचं उत्तर आहे ट्युबेक्टॉमी, फॅलोपियन ट्यूबला ऑपरेट करतात. नंबर 31, कोणत्या ग्रंथीस ॲडमच्या ॲपल म्हणून ओळखतात, तर याचं उत्तर असं आहे थायरॉइड ग्लँड. तर मित्रांनो, थायरॉइड ग्लँड कोणता हार्मोन सिक्रेट करते, तर T3 अँड T4. T3 मीन्स थायरोनिन आणि T4 मीन्स थायरॉक्सिन. नंबर 32, कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप कोणते, तर कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप काय आहे, तर हिरा. नंबर 33, कांदा कापताना कोणता वायू बाहेर येतो, तर याचं उत्तर असं आहे अमोनिया. कांद्यामध्ये अमोनिया जास्त असल्यामुळे आपल्या डोळ्यातून पाणी येते किंवा कांद्यातून तो वायू बाहेर पडतो. नंबर 34, हायड्रोक्लोरिक ॲसिड असणारे फळ कोणते, हायड्रोक्लोरिक ॲसिडला HCl असे म्हणतात. तर ते सर्वात जास्त कशामध्ये आढळते, तर लिंबू यामध्ये. लिंबूमध्ये अजून काय असतं, व्हिटॅमिन C. व्हिटॅमिन Cला काय म्हणतात, ॲस्कॉर्बिक ॲसिड. त्यामुळे कोणता डिसीज होतो, डिफिशियन्सीमुळे, व्हिटॅमिन C डिफिशियन्सी डिसीज, तर स्कर्वी. नंतर बघूयात 35, कशामुळे दुधाचा रंग पांढरा असतो, तर दुधामध्ये कॅरोटीन असल्यामुळे दुधाचा रंग हा पांढरा असतो. तर कॅरोटीन कशामध्ये असते, व्हिटॅमिन A मध्ये काय असतं, कॅरोटीन. नंबर 36, कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो, तर कुत्रा चावल्यामुळे रेबीज हा आजार होतो. तर रेबीज या आजाराचं प्रमुख लक्षण काय आहे, तर हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटते. त्यावर उपचार काय, प्रिव्हेन्शन ट्रीटमेंट काय, तर रेबीपूर व्हॅक्सिन घेणे, म्हणजे कुत्रा चावल्याच्या नंतर रेबीपूर व्हॅक्सिन घेणे. तर व्हायरस काय आहे, रेबीज व्हायरस आणि ऑस्ट्रेलियन बॅट व्हायरस. नंतर आहे जागतिक रेबीज दिन कधी असतो, तर 28 सप्टेंबरला जागतिक रेबीज दिन म्हणून सेलिब्रेट करतात. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.